मी 2027साठी MPSCची स्टडी करत आहे. तर मी आज प्राचीन हिस्ट्रीचा बौद्ध धर्म घेतला आहे, जे की तिसरा टॉपिक आहे. जे पहिला हडप्पा आणि वैदिक संस्कृती आहे, जे ते मी काही केलं नाही, वैदिकचं केलं नाही तेवढं काही. तर मग पहिला चालू करूया. गौतम बुद्धचा जन्म झाला ते 563 झाला. इसवी सन पूर्व 563 झाला. ठिकाण कुठं झालं? लिंबोनी, जे आजचा नेपाळ आहे. आणि एवढं ध्यानात ठेवा, ते जे महाजनपद आहेत ना, तिसरा टॉपिक जे आपला हे तिसरा टॉपिक आहे जे महाजनपद, ते शाक्य महाजनपदामधून होते. त्यांच्या आईचं नाव मायादेवी, वडिलांचं नाव शुद्धोधन होते. आता त्यांचं जन्माचे नाव होते जे सिद्धार्थ गौतम नाव होते. आणि त्यांना शाक्यमुनी आणि तथागत अशा 2 उपाध्या होत्या. त्यांनी 29व्या वर्षी गृहत्याग केला, कारण त्यांना बघायचं होतं की वृद्ध, आजार, मृत्यू आणि संन्यासी हे दृश्य याला महापरिनिष्क्रम म्हणतात, असे त्यांनी सांगितलं होतं. त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. 6 वर्षानंतर त्यांनी तपस्या केल्यानंतर ते कुठं झाली? बौद्धगया, जे बिहारमध्ये आहे, ते बौद्ध वृक्षाखाली त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. त्या वर्षी 35व्या वर्षी. जे त्यांचा धर्मप्रचार राहिला ते पहिलं सारनाथ, म्हणजे जे कुठं काशीजवळ आहे, तिथं त्यांचा धर्मप्रसार झाला. धर्मप्रदेश म्हणतात त्याला पहिला. यालाच धर्मचक्रवर्तन असं पण म्हणतात. त्यांनी जवळपास 40 वर्ष भारतात बौद्ध धर्माचा प्रसार केला. जे महापरिवर्षण जे आहे ना, ते पहिलंच आहे. ते बौद्ध निधक म्हणजे जे आलं ना, ते 483 झाला. कुठं झाला? काशीनगरमध्ये झाला. जे पहिले महापरिनिर्वाण असतात का, ते यालाच आपण परिनिर्वाण असे म्हणतात. आता जे बौद्ध धर्माचे तत्वगत होते त्याचे 4 महत्त्व होते. म्हणजे दुःख, म्हणजे जीवनात दुःख आहे असं का, आणि दुःखासदय, म्हणजे जे दुःख कशामुळे आहे, आपली इच्छा जी पूर्ण नसते कुठली त्याच्याबद्दल. आणि जर आपली आता दुःख निरोध, म्हणजे जर आपली इच्छा संपली तर हे आपले दुःख निरोध संपत. आणि दुःख निरोध गनिमी, म्हणजे दुःख संपवण्यासाठी पर्याय काय, ते म्हणजे चौथा. तर इकडं जे अष्टांग मार्ग आहे ना, ते दुःख संपवण्यासाठी आहे. सदैव दृष्टी म्हणजे योग्य विचार, सदैव संकल्प म्हणजे चांगले संकल्प, पुन्हा सम्यक वाणी म्हणजे खोटं न बोलणे व शिविते न देणे, सम्यक कर्म म्हणजे योग्य वर्तन, आणि सम्यक आजीविका म्हणजे योग्य उपजीविका, आणि सम्यक प्रयास म्हणजे चांगल्यासाठी प्रयत्नशील, आणि सम्यक स्मृती म्हणजे जागरूकता दाखवणे काय आहे. आणि आता सम्यक समाधी म्हणजे आता ध्यान व एकाग्रता. बौद्धचे 2 आताचे फायदा झाले, 2 संघ झाले, जे एक भिक्खू संघ आणि एक भिक्खांशू संघ, म्हणजे याच्यात स्त्री राहायच्या आणि एक याच्यात पुरुष. आता त्यांचं जीवन होतं, त्याच्यावर थोडे नियम आहेत. कुठं आता त्यांचे जे राजा जे होता, जे बौद्ध धर्माला, मगधचा राजा बिंबिसारचा जे होता त्यांचं बरोबर, म्हणजे त्यांचा जे नंतरचा जे वंश होता तो अजातशत्रू. हे खूप महान राज्य होते. यांनी बौद्ध धर्माचा राज्याभिषेक दिला त्यांना. बौद्ध धर्माचा प्रसार जे झाला आहे ते भारतात प्रसार झाला खूप. जे मगधमध्ये झाला, जी महाजनपद आहेत हे कोसळ, काशी यासारख्याच झाला. म्हणजे तुम्हाला बघितलं तर बिंबिसार, अजातशत्रू यांनी बौद्ध धर्माला राज्याभिषेक दिला. पुढे अशोक, जे मौर्य साम्राज्याचा महान राजा आहे, यांनी पण बौद्ध धर्माचा प्रसार केला. त्याची हे जे
मौर्य साम्राज्य आहे त्याचा जे अशोक राजा होता ना ते कलिंगचं युद्ध झालं होतं त्या काळात. त्याच्यानंतर की अशोकने बौद्ध धर्म त्याने वापरला आणि त्याने धम्म हे आपण बौद्ध धर्मामध्ये शिकूयाच, तोपर्यंत नॉलेजसाठी सांगतोय. अशोकने शिलालेख लिहिला, बौद्ध धर्माचा प्रसार केला. आता इथं थोडं आहे, अशोकची जे मुलगा होता महेंद्र त्याने पण प्रसार केला आणि संघमित्रा अशोकची मुलगी होती त्याने पण खूप प्रसार केला, जसं नेपाळ, चीन, तिबेट, जापान अशा ठिकाणी जाऊन त्यांनी ह्याचा बौद्ध धर्माचा प्रसार केला. आता बौद्ध धर्माची साधी भाषा काय होती? पाली भाषा होती. आणि एवढं ध्यानात ठेवा, समानता होती, जातीभेद नव्हता. जे बौद्ध धर्माचे जे संगीता आहेत ना ते ध्यानात ठेवावं लागते. पहिली संगीताची झाली ती इसवीपूर्व 483 मध्ये झाली. कुठं? राजगृह आहे जी मगधची राजधानी आहे. आणि ज्याचा अध्यक्ष कोण होता? महाकाश्यपन. आणि संस्थापक कोण होता? अजातशत्रू, जे की बिंबिसारचा मुलगा आहे. बौद्धाचे उपयोग एकत्र करून त्यांना सतीपिटक असे म्हणतात आणि भिक्खूंच्या नियमाचे एकत्र करून त्याला विनयापिटक असे म्हणतात. दुसरी संगीता आहे जे 383 मध्ये झाली. कुठं? वैशालीमध्ये. त्याचे काय सभा अध्यक्ष होते सभाकवी. आता जी संरक्षक जे होते ना ते होते कालाशोक. आता जे भिक्खूंचे नियमावर मतभेद झाला त्यामुळे बौद्ध धर्माचे 2 पंथ पडले. आता हिनयायन आणि एक महायान आरंभ जे आहेत ना ते 2 पडले. ही तिसरी परिषद. आता बघू, तिसरी परिषद झाली 250 मध्ये, जे पाटलीपुत्र पण मगधची राजधानी आहे. त्याचे संरक्षक होता तो अशोक होता. याचा अध्यक्षाची काही गरज नाही, विचार त्याच्यावर प्रश्न. तर अशोक धर्म तर झालं एवढंच काही महत्त्वाचं. तर जी 4थी परिषद झाली ते काश्मीरमध्ये 72 साली. अध्यक्ष होते वसुमित्र आणि संस्थापक होते कनिष्क, जे कुशाणचा राजा होता, जे कुशाण साम्राज्य. पुढे चालून आपण बघणार आहे कुशाण. तर जे बौद्ध धर्माचे 2 प्रसार पडेल ते मागच्या 4थ्या परिषदमध्ये. ते आता जे हिनयायन म्हणजे फक्त गुरु मानले जायचे आणि महायान म्हणजे देव मानले जायचे.